नमस्कार मंडळी. आज बघा ताकाची कढी केली आहे आणि लाल माठाची भाजी केली आहे. लाल माठाची भाजी आहे ना, तब्येतीला खूप चांगली असते, रक्त वाढतं, त्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात. रक्त वाढतं, शक्ती येते. तर बघा मी आज हिरवी मिरची घालायची राहिली आहे, तर तुम्ही 2 हिरवी मिरची बारीक तुकडे करून फोडणीला घालू शकता. कांदा ज्यावेळेस ब्राऊन झाला की हिरवी मिरची घालायची. आणि ही मी लाल माठाची भाजी धुवून मी थोडीशी चिरून घेतली आणि मग लगेच शिजली, कारण ना कवळीच आहे एकदम, आणि एकदम टेस्टी झाली. आमच्या गावाकडे ना हिरवी मिरचीच घालत नाही, कोणत्याच पालेभाज्यात हिरवी मिरची घालत नाही. आणि मी तशीच केली आज. कशी वाटली तुम्हाला? मला तुम्ही पण एकदा नक्की करा. भाकरीबरोबर एकदम छान लागते. आणि ही ताकाची कढी करूया. फोडणीला मी हिंग घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण चांगला ब्राऊन करून घेतला. आणि दही होतं पॅकेटमध्ये, ते दही काढून थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलं, हळद मीठ घालून मिक्स केलेले आणि ताकाची कढी केली. शेवटी थोडीशी साखर घातली, अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचे, कोथिंबीर. खूप छान लागते ही सुद्धा भाकरीबरोबर, भाताबरोबर. कशी वाटली ही रेसिपी? लाईक, शेअर